नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या मसाल्याबद्दल सांगणार आहे, परंतु त्याचे सखोल फायदे आणि खरे गुणधर्म फार कमी लोकांना माहिती आहेत। हो, मी काळी मिरीबद्दल बोलत आहे। आज मी तुम्हाला काळी मिरीचे 8पेक्षा जास्त शक्तिशाली आणि प्रभावी आरोग्य फायदे समजावून सांगेन, जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील किंवा इतक्या तपशीलवार तुम्हाला माहीत नसतील। मंडळी, काळी मिरी लहान वाटू शकते, परंतु त्याची लपलेली शक्ती इतकी प्रचंड आहे की ती कधीकधी सर्वात शक्तिशाली औषधांनाही मागे टाकू शकते। आपण सहसा काळी मिरी फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठी आणि ते अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरतो। तथापि जर तुम्ही आयुर्वेद आणि युनानी सारख्या प्राचीन वैद्यकीय प्रणालींकडे पाहिलं तर काळी मिरी एक चमत्कारिक औषध म्हणून नोंदवली गेली आहे आणि हजारो वर्षांपासून रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळी मिरीच्या अविश्वसनीय, प्रभावी आणि आश्चर्यकारक फायद्यांबद्दल सांगणार नाही, तर व्हिडिओच्या शेवटी मी तिचे पूर्ण फायदे घेण्यासाठी वापरण्याची योग्य पद्धत देखील स्पष्ट करेन। तसेच कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि तुमच्या शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतील याची खात्री करण्यासाठी घ्यावयाच्या काही महत्त्वाच्या खबरदारी देखील सांगेन। आता जर आपण त्याचा इतिहास पाहिला तर हा मसाला जितका प्राचीन आहे तितकाच तो आकर्षक आहे। काळी मिरीची उत्पत्ती दक्षिण भारतामध्ये झाली आणि लोक 4000 वर्षांहून अधिक काळापासून ते वापरत आहेत। जर तुम्ही प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पाहिलं तर तुम्हाला त्यात काळी मिरीचे 100हून अधिक गुणधर्म आढळतील। तथापि आज मी फक्त 8 सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे सांगणार आहे, ज्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्यावर खोल परिणाम होतो। तर चला, पहिल्या फायद्यापासून आपण सुरुवात करतोय। विशेषतः आपल्या पचनसंस्थेशी संबंधित आहे हा फायदा। मंडळी, काळी मिरीमध्ये पायप्रीन नावाचं एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो। पायप्रीन आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करण्यास उत्तेजित करतं, जे अन्नाचं योग्य पचन करण्यास खूप मदत करतं। जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या अन्नात प्रथिने आणि चरबी असतात, ज्यासाठी या आम्लाची आवश्यकता असते, जेणेकरून ते लहान तुकड्यांमध्ये मोडतील। जर आपल्या पोटामध्ये हे आम्ल पुरेशा प्रमाणामध्ये तयार होत नसेल तर अन्न योग्यरित्या पचत नाही, ज्यामुळे अपचन, गॅस, जडपणा आणि पोटाच्या विविध समस्या उद्भवतात। काळी मिरी वापरल्याने पचन सुधारतं आणि पोटाच्या समस्या लक्षणीयरित्या कमी होतात। शिवाय काळी मिरी पोषक तत्वांचे शोषण देखील लक्षणीयरित्या सुधारते। त्यात असलेले पायप्रीन आपल्या शरीरामध्ये या पोषक तत्वांची जैव उपलब्धता वाढवते, ज्यामुळे आपलं शरीर त्यांना अधिक प्रभावीपणे शोषून घेतं आणि त्यांच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करतं। उदाहरणार्थ, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट असतो। जर कर्क्युमिन एकटं घेतलं तर ते शरीर पूर्णपणे शोषू शकत नाही। तथापि जर ते काळी मिरीसोबत घेतलं तर त्यात असलेले पायप्रीन कर्क्युमिनचं शोषण अनेक पटींनी वाढवतं आणि हळदीचे सर्व फायदे शरीरामध्ये पूर्णपणे प्रकट होऊ लागतात। त्याचप्रमाणे काळी मिरी शरीराला व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, सेलेनियम आणि इतर आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे शोषण्यास देखील मदत करतं। यामुळे पौष्टिक कमतरतेचा धोका कमी होतो आणि तुमचे एकूण आरोग्य लक्षणीयरित्या सुधारते। त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील खूप खास आहेत। आपलं शरीर फ्री रॅडिकल्स नावाचे धोकादायक पदार्थ तयार करते, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवते। हे फ्री रॅडिकल्स आपल्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि दीर्घकाळामध्ये हृदयरोग, मधुमेह आणि अगदी कर्करोगासारखे धोकादायक आजार देखील होऊ शकतात। तथापि काळी मिरीमध्ये असलेले पायप्रीन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात। हे आपल्या पेशींचं संरक्षण करतं आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं। परिणामी तुमचे शरीर अनेक गंभीर आजारांपासून संरक्षित राहतं। आता पुढे जाऊया आणि काळ्या मिरीच्या दाहक विरोधी गुणधर्मांबद्दल आपण बोलूया। जर शरीरामध्ये दाह बराच काळ टिकून राहिला तर त्यामुळे संधिवात, सांधेदुखी, त्वचेची ॲलर्जी, मज्जातंतू कमकुवत होणं आणि अगदी डोळ्यांच्या समस्या यासारखे अनेक रोग होऊ शकतात। काळ्या मिरीमध्ये असलेले
पिपिन नावाचं संयुग जळजळ वाढवणारं एन्झाईम्स कमी करतं. हळूहळू जळजळ कमी होते. जर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये काळी मिरीचा समावेश केला तर सांधे, सूज आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात आणि तुम्हाला खूप आराम देऊ शकतं. जळजळीची चर्चा केल्यानंतर काळ्या मिरीच्या आणखी एका खास अमूल्य फायद्याकडे आपण वळूया, जे आपल्या मेंदूच्या आरोग्याला बळकट आणि सक्रिय करण्यास खूप मदत करतं. काळी मिरीमध्ये आढळणारं पायप्रिन हा पदार्थ आपल्या मेंदूतील न्यूरोट्रान्समिशन प्रक्रिया सक्रिय आणि सुरळीत करण्यास मदत करतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर पायप्रिन देखील मदत करू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर आपल्या मेंदू आणि नसांमध्ये संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ट्रान्समिशन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया कार्यक्षमतेने कार्य करते तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, मेंदूची गती आणि जलद प्रतिक्रिया वेळ सुधारते. हा फायदा विशेषतः वृद्ध लोकांसाठी महत्त्वाचा असतो. वयानुसार मेंदूचे न्यूरॉन्स कमकुवत होतात, ज्यामुळे अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या स्मृतीशी संबंधित समस्या उद्भवतात. म्हणून वृद्धांसाठी किंवा स्मृती कमी असलेल्यांसाठी काळी मिरीचे नियमित सेवन खूप फायदेशीर ठरते. वजन व्यवस्थापन आणि चरबी कमी करण्यासाठी काळी मिरीच्या फायद्यांवरती आपण बोलूया. वजन व्यवस्थापन, वैज्ञानिक संशोधन आणि असंख्य अभ्यासांनी असं सिद्ध केलं आहे की काळी मिरीमध्ये पायप्रिन नावाचं संयुग शरीरामध्ये चरबी पेशींचं निर्मिती रोखतं. हे अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखतं, ज्यामुळे हळूहळू वजन कमी होतं. इतकंच नाही तर काळी मिरीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म देखील आहेत. याचा अर्थ असा की ते आपल्या शरीराची उष्णता किंचित वाढवतं. जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा कॅलरीज जास्त बर्न होतात, चयापचय गतिमान होतं आणि परिणामी वजन नियंत्रण सुरू होतं. आता त्वचेसाठी काळी मिरीच्या फायद्यांकडे वळूया. काळी मिरीमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म त्वचेला मुरुमांपासून वाचवतात आणि त्वचेच्या इतर अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. मुरुमे बहुतेकदा बॅक्टेरियामुळे होतात. जर काळी मिरी पावडर त्वचेवर हलके लावली तर त्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म त्वरित परिणाम दर्शवितात आणि मुरुमे लवकर बरे होतात. या व्यतिरिक्त त्याचे दाहक विरोधी गुणधर्म देखील चेहऱ्यावरील सूज कमी करतात. परिणामी तुमचा चेहरा स्वच्छ, चमकदार आणि निरोगी दिसतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही घरी फेस मास्क तयार करू शकता. हे करण्यासाठी फक्त एक चिमूटभर ताजी काळी मिरी घ्या आणि त्यात थोडे दह्याचं मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर हळुवारपणे लावा आणि काही मिनिटांनी ती धुवा. हे तुमची त्वचा डिटॉक्सिफाय करेल, ज्यामुळे ती ताजी आणि टवटवीत वाटेल आणि तुमची त्वचा अधिक तेजस्वी दिसेल. आता आपण त्वचेबद्दल चर्चा केली आहे. आता आपण श्वसन प्रणालीकडे जातोय, म्हणजेच फुफ्फुस आणि श्वसन आरोग्याकडे. हवामानातील बदल किंवा सर्दीमुळे अनेकदा सर्दी, खोकला, घसा खवखवणं आणि श्लेष्मा होतो. या काळामध्ये काळी मिरी एक नैसर्गिक रामबाण औषध मानलं गेलं आहे. काळी मिरीमध्ये कफ पाडणारे गुणधर्म असतात, म्हणजेच ते सैल होते आणि घसा आणि छातीमध्ये जमा झालेला श्लेष्मा बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे श्वास घेण्यास सोपं होतं आणि तुमचा घसा साफ होतो. येथे एक सोपा घरगुती उपाय आहे. 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात 1 चिमूटभर काळी मिरी पावडर आणि 1 चमचा मध घाला. चांगलं मिसळून घ्या आणि हळूहळू प्या. यामुळे तुमची श्वसन संस्था स्वच्छ होईल आणि लगेच आराम मिळेल. आता तुम्हाला काळी मिरीचे इतके फायदे कळले आहेत, तर ती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कशी समाविष्ट करायची यावर चर्चा करूया. सर्वात प्रथम नेहमी ताजी दळलेली काळी मिरी वापरण्याचे लक्षात ठेवा. बाजारात उपलब्ध असलेली प्री-ग्राउंड पावडर, पायप्रिन आणि आवश्यक तेलांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी असतं. तथापि जर तुम्ही ती घरी मोर्टार किंवा मग पेस्टल किंवा मग ग्राइंडर वापरून बारीक केली तर ती पौष्टिक घटक जतन केले जातात आणि अधिक प्रभावीसुद्धा होते. तुम्ही ती अन्नावरती शिंपडू शकता, सॅलडमध्ये घालू शकता किंवा सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून पिऊ शकता. परंतु एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळी मिरी कधीही जास्त प्रमाणात खाऊ नये. फक्त 1 चिमूटभर किंवा आवश्यक प्रमाणामध्ये पुरेसे आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरामध्ये जास्त उष्णता वाढू शकते.
ज्यामुळे पित्त समस्या, उलट्या किंवा आम्लता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात। काळी मिरी सामान्यतः कोणालाही हानी पोहोचवत नाही, परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ती टाळली पाहिजे। उदाहरणार्थ, जर एखाद्याला पोटात जळजळ होत असेल, अल्सर असेल, आतड्यांमध्ये जखम असेल, आम्लपित्त असेल, रक्तस्राव विकार असेल, मूळव्याध असेल किंवा मग रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते सेवन करावं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।